नमस्कार वाचक मित्रांनो, मी सदानंद खोपकर, ज्येष्ठ पत्रकार, लेखक. हे तख्ते ताऊस हादरले हे माझं 9वं पुस्तक होतं. हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटका या मोहिमेवरती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये जी काही प्रकरणं, ज्या काही घडामोडी घडल्या, जो काही ज्वलंत धगधगता इतिहास म्हणून आज आपल्यासमोर आपल्याला त्या घटना आठवतात, त्याच्यातील सर्वात रोमहर्षक, सर्वात महत्वाची अशी माझ्या दृष्टीने वाटणारी घटना म्हणजे आग्र्याहून सुटका प्रकरण. आग्र्याहून सुटका ह्या एका प्रकरणावरती हे पुस्तक बेतलेलं आहे. तत्कालीन मोगल बादशाह अलमगीर औरंगजेब हा तख्ते ताऊस या त्याच्या सिंहासनावरून हिंदुस्थानवर अंमल करत होता. शिवाजी महाराजांना ज्यावेळेस आग्रा येथे जावं लागलं, त्यावेळेस या दोन सत्ताधीशांची समोरासमोर प्रथमच भेट झाली आणि जी नजरानजर झाली, त्या नजरानजर याच्यातून शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला दिलेलं एक उत्तर, नजर भेट ह्या प्रकरणाने या पुस्तकाची सुरुवात होते. ते मी आपणापुढे सादर करतो. नजर भेट. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या महाराष्ट्र भूमंडळाच्या मस्तकावरील कौस्तुभमणी, महाराष्ट्र रक्षक सह्य पर्वताच्या प्रांगणातला सर्वश्रेष्ठ हरहुन्नरी राजपुरुष, मराठभूच्या साऱ्या जलधारांनी ज्याच्या मस्तकावर अभिषेक घालून स्वतःला धन्य समजावे, ज्याची दैवी पावले धुताना कृतार्थतेची भावना बाळगावी असा क्षत्रिय, 350 वर्षाच्या पारतंत्र्याचा अंधार ज्याच्या जन्माने विरू लागला असा तेजो भास्कर शिवाजी, ज्याच्या चरित्राच्या आठवणींनी अपयशांनीही गाशा गुंडाळावा, जीवनातील सर्वात अवघड जटिल समस्येचे निवारणही ज्यांच्या चरित्राच्या वाचनातून व्हावे असा जणू प्रेषित शिवप्रभू, ज्यांच्या जय जयकाराने कृतांत काळासारख्या शत्रूंनाही धडकी भरावी, राक्षसी सामर्थ्याच्या लाटा परतवण्याची हिंमत मावळी कच्च्या बच्चांनाही प्राप्त व्हावी, त्यांच्या तलवारींना वज्राचे पाणी चढावे आणि भीमथडी तट्टांमध्ये वाऱ्याचा झपाटा संचारावा असा मूर्तिवंत, बुद्धिवंत, सामर्थ्यवंत युगपुरुष म्हणजे छत्रपती शिवराय. एक अतर्क्य, अद्भुत, विरश्रीच्या सागरातील जणू दीपस्तंभ. शून्यातून ब्रह्मांड निर्मिती कशाला म्हणतात, त्याचा जीता जागता प्रत्यय अवघ्या 350 वर्षापूर्वी ज्याने या महाराष्ट्रालाच नव्हे तर या हिंद भूमीला दिला, तो राजकारण धुरंधर छत्रपती शिवाजी महाराज. या महापुरुषाची भेट एकदाच झाली तत्कालीन इतिहासातील सर्वात शक्तिशाली महापाताळयंत्री क्रूर शहेनशाह औरंगजेब याच्याशी, ज्याच्या सामर्थ्याची धास्ती तत्कालीन साऱ्या राजसिंहासनांना बसली होती, ज्याचा दरारा उत्तरेस काश्मीर पासून पश्चिमेस काबूल कंदाहार, पूर्वेस बंगाल पावेतो आणि दक्षिणेस नर्मदा पल्याड पोचत होता, ज्याने अति पवित्र काशी विश्वेश्वर तीर्थक्षेत्राची दैना केली, भगवान श्रीकृष्णांची जन्मभूमी तीर्थक्षेत्र मथुरेला वेठीस धरले, ज्याच्या पाशवी सामर्थ्याचे आणि करौर्याचे भयकंपित करण्यासारखे डंके इतिहासाच्या पानोपानी गाजताना दिसतात. स्वतःच्या सख्या भावांसह रक्ताच्या अनेक नातेवाईकांना ज्याने मृत्यूच्या खोल दरीत ढकलून दिलं, त्याच्या वैभवाने दिक्पाल दिपले असते अशा चंड प्रतापी पित्याचा ज्याने कैदेत टाकून 7 जन्माच्या वैरासारखा अमानुष छळ केला, तो अलमगीर औरंगजेब, ज्याची मनीषा दक्षिण सागरापर्यंत यवनी अंमल पोहोचविण्याची सदैव राहिली, ज्याने सागराच्या लाटांसारख्या फौजा सतत दख्खनवर सोडल्या,
तो तख्ते ताऊस वरून अंमल करणारा औरंगजेब. आलमगीर आणि शिवराय यांची आयुष्यात एकदाच भेट झाली. आग्र्याच्या किल्ल्यात एकदाच दोघांची नजर भेट घडली. त्या शिवनजरेने जणू अंगार उसळवीत एका सम्राटाला आव्हान दिलं. 150 वर्षात मोगल शहेनशहाच्या नजरेला नजर भिडवण्याची कोणी हिंमत दाखवली नव्हती. हिंद भूमीवरील शतकांची मोगली पकड विस्कळीत होण्यास ती नजर भेट कारण ठरली. शतकांच्या चिरेबंदी साम्राज्याची शकले उठण्यास तिथून सुरुवात झाली. तख्ते ताऊसचा पाया उखडण्याची सुरुवात झाली ती तेथून. शिवाजी महाराजांनी ही हिंमत दाखवली व भर दरबारात आलमगीराचा पाणउतारा केला. त्याचे पडसाद सर्व हिंदुस्थानभर उमटत राहिले. शिवरायांना नजर कैद करण्यात आले. तेथून सही सलामत निसटून ते महाराष्ट्रात परत आले. त्या नजर कैदेच्या काळातील राजपुरुषाचे आणि तत्कालीन इतर अनेक अनेक राजकारण धुरंधरांचे विचार मंथन या पुस्तकामध्ये मी सांगितलेलं आहे. ते हे तख्ते ताऊस हादरले. धन्यवाद.